नमस्कार मित्रांनो, आज आपण टॉपिक नंबर 7 लर्न करणार आहोत. डेप्रिशिएशन परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कंपल्सरी आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये हा टॉपिक तुम्हाला विचारला जाणार आहे. एकूण या टॉपिकचं वेटेज 12 मार्क्स आहे. तर आपण बघूया. इन डेली लाईफ वी यूज मेनी असेट्स विच कुड बी टँजिबल ऑर इनटँजिबल. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये अनेक असेट बघत असतो. त्या असेट ह्या टँजिबल राहू शकतात किंवा इनटँजिबल राहू शकतात. टँजिबल मीन्स काय, ज्यांना आपण बघू शकतो, स्पर्श करू शकतो, त्याला आपण टँजिबल म्हणतो. आणि इनटँजिबल म्हणजे काय, सच असेट विच वी कॅन नॉट सी अँड वी कॅन टच. आपण ज्यांना स्पर्श करू शकत नाही त्याला आपण इनटँजिबल असेट म्हणतो. सच असेट्स हॅव देअर ओन लाईफ, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी एक्सेट्रा. तर प्रत्येक असेटची काय एक लाईफ असते. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग आपण 50 वर्ष 100 वर्ष वापरू शकतो. फर्निचर 10 वर्ष 20 वर्ष वापरू शकतो. किंवा मशिनरी आहे ती आपण 10 वर्ष 15 वर्षासाठी वापरू शकतो. सो इट इज नेसेसरी टू स्प्रेड द कॉस्ट ओव्हर अ नंबर ऑफ इयर ड्युरिंग द युजफुल लाईफ ऑफ दी असेट्स. तर त्या असेटची लाईफ आहे ना ती स्प्रेड झालेली असते. म्हणजे 10 वर्षासाठी असेल तर 10 वर्षामध्ये तो खर्च आपण डिवाइड करतो. 20 वर्ष असेल तर तो 20 वर्षामध्ये आपण तो खर्च स्प्रेड करतो. सो दिस प्रोसेस ऑफ स्प्रेडिंग द कॉस्ट ऑफ फिक्स असेट इज टर्म ॲज डेप्रिशिएशन. त्यालाच आपण काय म्हणतो, डेप्रिशिएशन असं म्हणतो. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डेप्रिशिएशन. तर डेप्रिशिएशनचे मीनिंग काय आणि डेफिनेशन काय तो आपण भाग बघूया. द वर्ड डेप्रिशिएशन इज derived फ्रॉम द लॅटिन वर्ड डेप्रिटम विच मीन्स रिडक्शन. तर डेप्रिशिएशन हा जो वर्ड आहे तो लॅटिन वर्डमधून आलेला आहे, ज्याचा अर्थ काय, डेप्रिटम. डेप्रिटम म्हणजेच रिडक्शन. एखाद्या असेटची व्हॅल्यू कमी होणे याला आपण काय म्हणतो, डेप्रिटम असं म्हणतो. एव्हरी बिझनेस कन्सर्न एक्वायर्ड फिक्स्ड असेट विच आर यूज इन द बिझनेस फॉर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. प्रत्येक बिझनेसमध्ये काही असेट्स आपण घेत असतो ज्याला आपण फिक्स्ड असेट असं म्हणतो. मीन्स सच असेट विच वी आर गोइंग टू यूज फॉर लॉंग पिरियड. ज्या असेट्स आपण जास्त काळासाठी वापरणार आहोत त्याला आपण फिक्स्ड असेट असं म्हणतो. सो दीज असेट्स आर परचेस फॉर बिझनेस विथ इंटेन्शन ऑफ परमनंट यूज, नॉट फॉर रिसेल. ह्या ज्या असेट्स आहेत आपण ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीसाठी घेतो आणि या असेट्स आपण परमनंट यूज करतो. वी आर नॉट गोइंग टू परचेस सच असेट्स विच फॉर रिसेल्स. म्हणजे आपण त्या असेट्स विकण्यासाठी घेत नाही. वर्किंग लाईफ ऑफ फिक्स्ड असेट्स एक्सेप्ट लँड डिक्रीज द पर्सेंटेज पॅसेज ऑफ टाईम, द व्हॅल्यू ऑफ दीज असेट्स डिक्रीज एव्हरी इयर. तर ॲक्च्युली आपण या असेट्स वापरो किंवा न वापरो त्या असेट्सची व्हॅल्यू कमी होत असते. उदाहरणार्थ लँड जर सोडलं म्हणजे काय, असेट्स असे असतात ज्यांची व्हॅल्यू डिक्रीज होण्याच्या ऐवजी इन्क्रीज होऊ शकते. पण बाकीच्या इतर ज्या असेट्स आहेत ड्यू टू पॅसेज ऑफ टाईम, म्हणजे ज्याप्रमाणे काळ निघून जातो त्याप्रमाणे त्या असेटची व्हॅल्यू प्रत्येक वर्षी कमी कमी होत जाते. सो द रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स ड्यू टू इट्स वेअर अँड टिअर ॲक्च्युअल यूज इज कॉल्ड डेप्रिशिएशन. आपण त्या असेट्सची जी काही व्हॅल्यू असेल जी डिक्रीज होत असते त्यास डेप्रिशिएशन असं म्हणतात. सो डेप्रिशिएशन इज डिफाईन्ड ॲज श्रिंकेज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स ड्यू टू विअर अँड टिअर ऑर पॅसेज ऑफ टाईम ऑर ॲब्सलन्स. याचाच अर्थ काय की जेव्हा असेटची व्हॅल्यू ही काही कारण असतं, मग ते विअर अँड टिअर वापरल्यामुळे असेल किंवा पॅसेज ऑफ टाईम वेळ काळ जसं निघून जातो त्याप्रमाणे त्याची किंमत कमी होते, किंवा ऑब्सलन्स म्हणजेच काय, ड्यू टू चेंज इन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाल्यामुळे असेटची व्हॅल्यू कमी होणे त्याला आपण या कारणासाठी सुद्धा असेटची व्हॅल्यू कमी होते. सो अनलेस डेप्रिशिएशन इज चार्ज टू द रेव्हेन्यू, द ट्रू इन्कम ऑफ द बिझनेस कॅन नॉट बी असाइन्ड प्रॉपरली अँड वी कॅन नॉट मेक प्रोव्हिजन फॉर देअर रिप्लेसमेंट. ॲक्च्युअल आपल्याला ह्या ज्या काही असेट्स आहेत त्या असेटची ट्रू व्हॅल्यू आपल्याला किती आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. डेप्रिशिएशन प्रॉपरली चार्ज करणं आवश्यक आहे. आणि आफ्टर सम इयर्स वी आर गोइंग टू रिप्लेस दॅट असेट. समजा आपण एक फर्निचर घेतलेलं आहे 10,000 रुपयेचं आणि आफ्टर 10 इयर वी आर गोइंग टू रिप्लेस दॅट फर्निचर. आपण ते 10 वर्षानंतर फर्निचर काय करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत. मग 10 वर्षाला 10,000 रुपये, तर एका वर्षाला किती, 1,000 रुपये. मग आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक वर्षी 1,000 रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील आणि असे एकूण 10 वर्ष आपण बाजूला काढून ठेवले तर आपण ती असेट काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो.
Purchase of an asset is a capital expenditure, not recurring एक्सपेंडिचर. ॲक्च्युली जेव्हा आपण असेट परचेस करतो तेव्हा आपण असेट्स अकाउंट डेबिट म्हणतो. म्हणजेच जेव्हा गुड्स परचेस करतो तेव्हा आपण परचेस अकाउंट डेबिट करतो. इट मीन्स दॅट capital expenditure means such type of expenditure which is related for longer duration, or benefit from that expenditure we will get in future for longer duration. ज्या खर्चामुळे आपल्याला त्याच्यापासून जे बेनिफिट मिळणार आहे ते जास्त काळासाठी मिळणार असेल तर त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. रिकरिंग एक्सपेंडिचर नाही, पुन्हा पुन्हा खर्च करावा लागणारा हा खर्च नाही. असेट आपण वन टाइम घेतो, जास्त वेळा घेत नाही. नोट, land is never depreciated many a times, it is appreciated moreover the area of the land neither increase or decrease. बघा बऱ्याच वेळा काय होतं की जी लँडची व्हॅल्यू आहे ती कधीच कमी होत नाही, इवन त्याची व्हॅल्यू अनेक वेळा ॲप्रिशिएट होते म्हणजे वाढते. द एरिया ऑफ लँड नेदर इन्क्रीज और डिक्रीज. बरोबरच आहे का? तर लँडची व्हॅल्यू म्हणजे जो एरिया आहे तो वाढत पण नसतो आणि कमी पण होत नसतो. लँड कॅन नॉट बी डिस्ट्रॉईड. एखादी जमीन असेल ती आपण नष्ट करू शकत नाही किंवा ती डिक्रीज होत नाही, फक्त त्याचं फॉर्मेशन चेंज होऊ शकतं. डेप्रिशिएशन चार्ज एव्हरी इयर वेदर द बिझनेस कन्सर्न इज अर्निंग प्रॉफिट और सफरिंग लॉस. हे बघा, बिझनेसला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तरी आपल्याला काय होणार आहे या ठिकाणी आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. जसं की ड्यू टू कोविड-19मुळे आपला बिझनेस जर बंद असेल तर आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होत नाही असं होत नाही. म्हणजेच काय, असेटची व्हॅल्यू ही कमी होणारच. मग तो कोणताही आजार आला किंवा काहीही बिझनेस बंद ठेवला किंवा न ठेवला तरी आपल्या बिझनेसची असेट्स आहे ती असेटची व्हॅल्यू कमी होणार आहे. नेक्स्ट, आता काही डेफिनेशन आहे, ह्या सर्व काही डेफिनेशन तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही, परंतु राईट वर्ड टर्म फ्रेज असं जर आला असेल प्रश्न तर तुम्हाला ती डेफिनेशन कशाची आहे ही ओळखता येणं आवश्यक आहे. तर कार्टरची जी डेफिनेशन दिली आहे ती इझी आहे बघा. डेप्रिशिएशन इज द ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट फ्रॉम एनी कॉज. कोणत्याही कारणामुळे जेव्हा ग्रॅज्युअल म्हणजे सातत्याने असेटची व्हॅल्यू कमी होणे, वेन असेट्स इज गोइंग टू बी डिक्रीज परमनंटली और ग्रॅज्युअली, त्याला आपण काय म्हणतो, डेप्रिशिएशन असं म्हणतो. समजा आपण एक कार घेतलेली आहे 10 लाख रुपयाला आणि चालू वर्षामध्ये, आणि नेक्स्ट इयरमध्ये ती कार विकण्यासाठी आपण जर मार्केटमध्ये गेलात तर ती 10 लाख रुपयाला विकली जात नाही. याचाच अर्थ काय, त्या असेटची किंमत कमी झालेली आहे. सो डेप्रिशिएशन मे बी डिफाईन्ड ॲज ग्रॅज्युअल डिटरेशन्स इन द व्हॅल्यू ड्यू टू यूज. तर विलियम्सने यांनी सांगितलेलं आहे की आपण एखाद्या असेटची वापर केला तर त्या असेटची व्हॅल्यू ही काय होते, कमी होते. डेप्रिशिएशन मे बी डिफाईन ॲज परमनंट अँड कंटिन्युअस डिमिनिशन इन द क्वालिटी, क्वांटिटी और द व्हॅल्यू ऑफ असेट. बघा, तर विलियम पिकल्सने काय सांगितलेलं आहे की डेप्रिशिएशन हे परमनंट आहे आणि कंटिन्यू होत असतो. त्याची क्वालिटी, क्वांटिटी ही कमी होत असते, त्या असेटची व्हॅल्यू कमी होत असते, त्याला आपण काय म्हणतो, डेप्रिशिएशन असं म्हणतो. A measure of wearing out consumption or other loss of value of depreciable asset arising from use, inflection of time, oscillations through technology and market changes. हे बघा, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI ने ही डेफिनेशन दिलेली आहे. काय की डेप्रिशिएशन म्हणजे काय, वेअरिंग आउट कमी होणे, कन्झम्पशन त्याचा वापर केल्यामुळे, अदर लॉस काही इतर कारणामुळे लॉस झाला असेल त्यामुळे, तर त्या असेटची जी काही आहे इफ्लेक्शन ऑफ टाईम वेळेमुळे होऊ शकतो, ऑब्सोलन्स थ्रू टेक्नॉलॉजीमुळे आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होऊ शकते किंवा मार्केट चेंजेसमुळे आपल्या असेटची कमी होते. द इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटीनं काय सांगितलं बघा, डेप्रिशिएशन इज अलोकेशन ऑफ डेप्रिसिएबल अमाऊंट ऑफ असेट ओव्हर इट्स एस्टिमेटेड युजफुल लाईफ. डेप्रिशिएशन फॉर द अकाउंटिंग पिरियड इज चार्ज टू इन्कम इदर डिरेक्टली और इनडायरेक्टली. बघा काय सांगितलं आहे की डेप्रिशिएशन हे एक अलोकेशन आहे. डेप्रिशिएबल अमाऊंट आपल्याला अलोकेट करणं गरजेचं आहे. एखादी असेट आपण यूज करतो, त्या असेटची व्हॅल्यू आहे, तर त्या असेट्स आपण फ्युचरमध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं काय डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. सो डेप्रिशिएशन फॉर द अकाउंटिंग पिरियड इज चार्ज. तर हे डेप्रिशिएशन आहे अकाउंटिंग पिरियडसाठी चार्ज केलं जातं. ओके, ते इन्कम इदर डायरेक्टली और इनडायरेक्टली. सो कंटिन्युअस ग्रॅज्युअल परमनंट रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ डेप्रिशिएशन. तर ॲक्च्युली हे
फक्त आपल्याला राईट वर्ड टर्म फ्रेज असेल तर आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे. नाहीतर यापैकी एक जरी डेफिनेशन तुम्ही एक्झाममध्ये लिहिलात तरी चालेल. व्हॉट इज डेप्रिशिएशन? कारण क्वेश्चन कसे असतात, फक्त काय म्हणून विचारलं जातं की ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन येतात, बाकी दुसरीकडे शॉर्ट आन्सरिंग लॉंग आन्सरिंग क्वेश्चन विचारले जात नाहीत. सो we will learn about causes of depreciation in the next part. Thanking you. Please like, share and subscribe our channel, and please press on bell icon for getting latest notification about my video. Thanking you.